वळूयात पुढच्या बातमीकडे। नागपुरातील ठाकरेंच्या रामरक्षा पठण कार्यक्रमात अडथळे आणण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर केलाय। बॅनर होर्डिंग्ज लावण्यासाठी अडथळे आणले गेले असंही राऊत म्हणालेत। राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणी नागपुरात उद्या ठाकरेंच्या शिवसेनेचं रामरक्षा पठण आंदोलन होणार आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ज्या कार्यक्रमासाठी येत आहेत, ज्या प्रकारचा कार्यक्रम आहे हिंदुत्वाचा, त्याच्यामुळे तयारी तर होणारच। त्या कार्यक्रमात अडथळे आणण्याचे शासकीय प्रयत्न सुरू झालेले आहेत। ते सर्व अडथळे आम्ही पार करू। म्हणजे होर्डिंग लावू द्यायचे नाही, बॅनर लावू द्यायचे नाही। हा एक राष्ट्रीय स्तरावरचा कार्यक्रम आहे। आजही मातोश्री ही हिंदुत्वाची राजधानी मुख्य केंद्र आहे। जर कोणाला असं वाटत असेल की आम्हीही हिंदुत्ववादी आहोत, तर राम मंदिराच्या लुटीविरुद्ध जे आम्ही एक मोहीम उघडलेली आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांनी सामील व्हायला पाहिजे। यात का राजकीय पक्षाचा प्रश्न नाही आहे ना। तर उद्धव ठाकरेंनी रामरक्षा म्हणावी हा मोठा विनोद असल्याचा टोला रामदास कदम यांनी लगावलाय। उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावरून रामदास कदमांनी ही टीका केली आहे। तर रामरक्षा रामदास कदमांच्या बापानं लिहिली आहे का असा सवाल यावर पेडणेकरांनी केलाय। दरम्यान आधी रामदास कदमांना रामरक्षा बोलता येते का ते बघा असंही पेडणेकर म्हणाले। उद्धवजींनी रामरक्षा म्हणावी खूप मोठा विनोद आहे। खूप मोठा विनोद आहे। जे उद्धवजी काँग्रेससोबत गेले, जे उद्धवजी सोनिया गांधीसोबत गेले, ज्या राहुल गांधींना तो आदित्य ठाकरे मिठ्या मारतोय रस्त्यामध्ये, त्यांनी आता हिंदुत्वाचं बाबत बोलावं हे हास्यास्पद आहे ना। लोकांना कळतं सगळ्या गोष्टी। काहीतरी आता आपल्या हातात हवं आहे म्हणून आपल्याला चला उतरायचं मैदानामध्ये। मी अजून जिवंत आहे, मी अजून वाचनात मेलेलं नाही, हे उष्ण अवसर आणून दाखवण्याचं काम मी त्यांनी केलंय ते लोकांना कळते सगळ्यांना। रामरक्षा रामदास कदमच्या बापाने लिहिली आहे हे बोलायला कोणी दिला त्यांना अधिकार? अरे आधी तुला बोलता येते का बघ? काही बोलता म्हणजे तुम्हाला अभय आहे केंद्रापासूनच म्हणून काही करा राहो, लाज बाळगा। त्या रामरक्षामध्ये ढुंगणाचं सोडलं आणि त्या सीसी कॅमेऱ्यावर टाकलं। ढुंगणाचं जे धोतर आहे ना ते सोडलं आणि सीसी कॅमेऱ्यावर टाकून चोऱ्या झाल्या। हे पण तुमच्याच लोकांनी आणलंय, सत्तेत बसलेल्या लोकांनी आणलं। त्याची लाज बाळगा। आणि